त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामे सुरू आहेत. ही विकास कामे करताना बरीच पडझड चालू आहे आणि आणखी होणार आहे. त्यामध्ये शिवनेरी धर्मशाळा असेल, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची जी गाडी होती ती पण पाडण्यात आली. आता याही पुढे जाऊन मंदिरासमोरच्या गाड्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. ती नगरपालिकेची गाड्या आहेत, त्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. पंचायत समिती ही पण रिकामी करून तिचे स्थलांतर त्र्यंबकेश्वरपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी येथे करण्यात येणार आहे. तर उपजिल्हा रुग्णालय हे त्र्यंबक शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर तुपादेवी फाटा येथे भाड्याच्या जागेमध्ये स्थलांतरित होणार आहे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ग्रामीण भागातून येणारे किंवा शहरातील जे गरीब लोक आहेत त्यांना हे उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी 4 किलोमीटर अंतर जाणे खूप अवघड होणार आहे. त्यात गरोदर महिला असतील, अत्यवस्था असलेले रुग्ण असतील, या सगळ्यांचा विचार शासनाने करायला हवा. आता विचार केला तर त्र्यंबकेश्वरमधील लोकांच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार आहे. आणखी काय काय तुटणार हे कोणालाच माहीत नाही. यावर सर्वसामान्य नागरिकांचा, ग्रामस्थांचा एकच सवाल आहे, आम्हाला अंधारात न ठेवता आणखी काय काय तुटणार आहे हे अगोदरच सांगा. प्रशासनाने या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.